गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. पृथ्वी तलावाचे ईश्वर म्हणजे आपले गुरु. शिक्षकांचे स्थान हे देवतापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणूनच मला घडवणाऱ्या सर्व आदरणीय शिक्षकांना सर्वप्रथम वंदन. नमस्कार, मी अर्पिता शरद सोनवणे, इयत्ता 4थी अ ची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला शिक्षक दिनाविषयी 2-3 शब्द सांगत आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म 5 सप्टेंबर 1898 रोजी झाला. त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 1962 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे आपल्या भारताचे राष्ट्रपती झाले. आई वडील हे आपल्याला जन्म देतात, पालन पोषण करतात, पण शिक्षक हे आपल्याला जीवन जगण्याची दिशा दाखवतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या लहानशा गोलाला सुंदर आकार देऊन कलाकृती तयार करतो, त्याप्रमाणे शिक्षक हे आपल्याला घडवतात. एक डॉक्टर एका पेशंटला बरा करू शकतो, एक इंजिनियर एक मोठी इमारत बांधू शकतो, एक पोलीस एका गुन्हेगाराला पकडू शकतो, पण एक शिक्षक एक पिढीच नव्हे तर संपूर्ण देश घडवू शकतो. एक पिढीच नव्हे तर संपूर्ण देश घडवू शकतो. अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला, कधी प्रेमाने तर रागवून जीवनाचा मार्ग दाखवला. शिक्षक अनेक भूमिका निभावतात. जसे की आपण कधी शाळेत रडलो तर मायाने जवळ घेणारी आई होतात. जर आपण कधी शाळेत घाबरलो तर धीर देणारे बाबा होतात. आपल्या स्वप्नांना पंख देणारे एक प्रेरणास्थान होतात. जाता जाता असे म्हणावेसे वाटते, जाता जाता असे म्हणावेसे वाटते, योग्य मार्ग दाखविला तुम्ही, योग्य मार्ग दाखविला तुम्ही, आयुष्याला शिस्त लावली तुम्ही, जगण्याला दिशा दिली तुम्ही, आयुष्याला शिस्त लावली तुम्ही, जगण्याला दिशा दिली तुम्ही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.